काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। फडणवीस आरक्षणासंदर्भात वारंवार भूमिका बदलत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। 2014 पासून सर्व आरक्षणाचे मुद्दे प्रलंबित आहेत असं महत्त्वाचं विधान नाना पटोले यांनी केलंय। फडणवीसांनी राज्यासमोर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे। जे 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी सत्तेमध्ये येण्यासाठी मराठा, धनगर, गोवारी, हलबा अशा जातींना आरक्षणाचं जे गाजर दाखवलेलं होतं, राज्यात आणि केंद्रात आमचं सरकार आलं तर आम्ही तुम्हाला आरक्षणामध्ये आणू असं जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन ते पूर्ण करू शकत नाही। आणि याच्यामध्ये खरी तो काल आमची जात काढत होते, खरी तर जात आता देवेंद्र फडणवीसांची दिसते आहे की खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, एनकेन सत्ता घ्यायची, वेश बदलून त्या स्वतः आमच्या सुनबाई सांगायचे की देवेंद्र वेश बदलून जातो। तर हे वेश बदलण्याची जी भूमिका आहे देवेंद्र फडणवीसांची, ती प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। सरकार दोन्ही समाजांची खेळत होतं, कधी ओबीसीला तुचकारत होतं, कधी मराठ्यांना तुचकारत होतं। निर्णय घेण्याची क्षमता नव्हती। आता निर्णायक वेळ आली आहे, समोर इलेक्शन आहे, मग करायचं काय? बिल फाडके फेक दो, एक याच्यावर फेका, एक त्याच्यावर फेका। मग तुमच्याकडे 206 ची मेजॉरिटी आहे ना, मोदी साहेब आहेत तुमच्यावरती, निर्णय घ्यायला अडचण कुठे तुम्हाला? तुम्ही आजपर्यंत विरोधी पक्षाला कधी विश्वासात घेतलं का? या महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे, किंवा महत्वाचे सामाजिक प्रश्न उभे राहतात तेव्हा सर्व विरोधी पक्ष एकत्र बसतात आणि त्याच्यातला मार्ग काढतात। तुम्हाला दोन्ही समाजांना मूर्ख बनवायचं होतं, मूर्ख, आणि तुम्ही बनवत गेलात। आणि आता काहीच होत नाहीये, मग बिल कोणावर फाडायचं? विरोधी पक्षांवर। आमचा काय संबंध? तुम्ही आम्हाला कधी बोलवलेलं बैठकीला? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।